त्यानंतर धाराशिवची ब्रेकिंग न्यूज आपण काय बघूया। धाराशिवमध्ये मतमोजणी केंद्रावर गोंधळ झाल्याचं समजतंय। काय नेमका गोंधळ झालाय? राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये हा गोंधळ झाल्याची माहिती मिळतेय। उमेदवार प्रतिनिधींना आतमध्ये सोडलं जात नसल्याचा आरोप होतोय। तासाभरापासून गेटवरच अडवल्याचा आरोप केला जातोय। प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आम्ही बाहेर आहोत असा आरोप आता उमेदवार प्रतिनिधी करतायत आणि आम्हाला गेटवर ठेवूनच सत्ताधारी पक्षाला निकाल लावायचा आहे का असा संतप्त सवाल देखील आता उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून विचारला जातोय। धाराशिव मधली ही बातमी आपण पाहतो आहोत। मतमोजणी केंद्रावर गोंधळ झाल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे। ही दृश्य आहेत आपण बघतो आहोत। धाराशिव मधली गोंधळाची स्थिती आहे। मतमोजणी केंद्राबाहेर राजकीय पक्षातले प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये हा गोंधळ झालाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।